याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर टाकले झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं, मी सहमत याच्यावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि त्याचे लाभार्थ्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड टाकायचं आहे, आधार कार्ड नंबर, आणि ते कॅप्चर टाकायचं आहे आणि खाली मी सहमत याच्यावर क्लिक करायचं आहे आणि OTP आल्यानंतर OTP टाकून घ्यायचं आहे इकडे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर क्वेश्चन मार्क करतील, हे सर्वसामान्य निवडायचं आहे याच्यामधलं, आणि दुसऱ्यामध्ये होय निवडायचं आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये पण होय निवडायचं आहे आणि टिकमार्कवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. बघा, सक्सेसफुली KYC झालेली आहे. फक्त 2 दिवस बाकी आहे. KYC करून घ्या.